नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेलो आहे. प्रायव्हेट जॉब वेकेन्सी आहे. HDFC बँकमध्ये वेकेन्सी निघालेली आहे. जागांच्या संख्येचा विचार केला तर 11,500 जागांसाठी वेकेन्सी निघालेली आहे. मित्रांनो, तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. एज्युकेशन क्रायटेरिया बघितला, एज्युकेशन क्रायटेरियाचा विचार केला तर तुमचं जर 10वी झालं असेल किंवा 12वी झालं असेल, तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फीज आकारलेली नाही, ही गोष्ट लक्षात घेण्याची आहे मित्रांनो. त्याच्याबरोबर तुम्ही कोणत्याही शहरात राहत असाल किंवा तालुक्यात राहत असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, कारण की ऑल ओव्हर इंडिया जागा निघालेल्या आहे. तर मित्रांनो, नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. तर कोणत्या साईडवरनं अप्लाय करायचं आहे, तर कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे, याची डिटेल्स माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आहे. पण त्याआधी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या पुढील येणाऱ्या सर्वच व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला मिळत जाईल. तर जास्त वेळ न घेता बघूया स्क्रीनवर. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, HDFC बँकमध्ये कोणत्या पोस्टसाठी ह्या जागा सुटलेल्या आहेत. तर सर्वात अगोदर बघूया. सर्वात अगोदर आहे फायनान्स मॅनेजर. सर्वात अगोदर जागा सुटलेली आहे फायनान्स मॅनेजरसाठी. तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. 2 नंबरला आहे मित्रांनो अकाउंटंट. 2 नंबरला आहे अकाउंटंटसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. 3ला PO आहे. मग IT मॅनेजर आणि हेड ऑफ ऑपरेशन. 5ला आहे मॅनेजर इलिजिबिलिटी. मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेस कसं होणार आहे, तर मित्रांनो या पोस्टसाठी इंटरव्ह्यू हा कंपल्सरी केलेला आहे. मित्रांनो, इंटरव्ह्यू हा होणार आहे. त्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंटेशन लागणार आहे. 2 सिलेक्शन प्रोसेस आहे. कुठल्याही प्रकारची परीक्षा होणार नाही आणि कुठल्याही प्रकारची तुम्हाला फीज लागणार नाही, हे पण दाखवलेलं आहे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये सर्वात अगोदर इंटरव्ह्यू आहे. 2 नंबरला डॉक्युमेंटेशन आहे. कुठल्याही प्रकारची परीक्षा होणार नाही. आणि ॲप्लिकेशन फी असेल जनरलसाठी, OBCसाठी, या EWSसाठी नील आहे. मित्रांनो, कुठल्याही प्रकारची तुम्हाला याच्यामध्ये फी लागणार नाही. सर्वच याच्यासाठी आहे, कास्टसाठी आहे. SC ST PH नील आहे. जनरल OBC EWS सर्वांनाच ही फीस नील आहे. तर तुम्ही अप्लाय करू शकता, ते पण ऑनलाईन फ्रीमध्ये. मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेस कसं होणार आहे, तर मित्रांनो या पोस्टसाठी इंटरव्ह्यू हा कंपल्सरी केलेला आहे. मित्रांनो, इंटरव्ह्यू हा होणार आहे. त्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंटेशन लागणार आहे. 2 सिलेक्शन प्रोसेस आहे. कुठल्याही प्रकारची परीक्षा होणार नाही आणि कुठल्याही प्रकारची तुम्हाला फीज लागणार नाही, हे पण दाखवलेलं आहे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये सर्वात अगोदर इंटरव्ह्यू आहे. 2 नंबरला डॉक्युमेंटेशन आहे. कुठल्याही प्रकारची परीक्षा होणार नाही. आणि ॲप्लिकेशन फी असेल. मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेस तर तुम्हाला सांगितलेलेच आहे की इंटरव्ह्यू आणि तुम्हाला डॉक्युमेंटेशन गरजेचं आहे. पण आता ऑनलाईन अप्लाय डेट ही सर्वात महत्त्वाची आहे. ऑनलाईन तुम्ही केव्हा करू शकता, 18 डिसेंबर ते 2024. 18 डिसेंबर 2024पासून लास्ट डेट ऑनलाईन आहे अप्लाय करायची. 29 जानेवारी 2025 सर्वात महत्त्वाची असते की लास्ट डेट केव्हा असते. 29 जानेवारी 2025ला याची लास्ट डेट आहे. त्याच्या अगोदर तुम्ही HDFC बँकचे जे काही वेकेन्सीज आहेत त्यानुसार तुम्हाला जी सूट होईल त्यानुसार जॉब अप्लाय करा. आणि वेबसाईट तुम्हाला संकेतस्थळ खाली दिलेलं आहे, स्टडी फॉर ड्रीम्स. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिथे जाऊन अप्लाय करू शकता. पुढे आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने आपण या जॉबसाठी अप्लाय करायचं असेल. तर सर्वात अगोदर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिथे एक लिंक दिसत असेल त्याला जाऊन क्लिक करा. तुम्ही अप्लाय फॉर्मवर आला असाल तर मित्रांनो, लिंकवर क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल. त्याच्यावर जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करू शकता आणि या जॉबसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा येणाऱ्या नवनवीन अपडेट्सच्या जॉबच्या तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला आमच्या माध्यमातून असे जॉबचे नवीन टिप्स मिळत राहील. धन्यवाद.